नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये जी जवान पदाकरिता निकाल होता, तो निकाल काय केला की लागलेला आहे. तर ही वेबसाईट आहे. वेबसाईटवरती तुम्ही इथे जाल, तर तुम्हाला निकाल इथे भेटून जाणार आहे. तर बघा हा रिझल्ट कॉन्स्टेबलचा निकाल इथं दिलेला आहे यांनी. तर बघा यांनी नॉर्मलायझेशन केलेलं आहे. तर मागे आपण ही यादी काढली होती त्याच्या संदर्भात त्यांना फोन करून विचारले असता त्यांनी नॉर्मलायझेशनसाठी यादी काढली आहे असं सांगितलं होतं त्यांनी फोन झाला होता. बट आता परत नॉर्मलायझेशन केलेलं आहे. तर ही यादी का त्यांनी काढली होती त्याचं कारण तर अजूनही कळालेलं नाही. बट आपण काय करू प्रयत्न करून ते कारण जे आहे ते काय करेल की शोधायचा प्रयत्न करेल मी एक्झॅक्टली का काढली होती ती. तर काही विद्यार्थी असं म्हणतात की काही जणांची नावं नव्हती त्यामुळे काढलेली आहे यादी. हरकत नाही आहे बघूयात आपण काय होतं ते. तर बघा नॉर्मलायझेशन परत केलेलं आहे इथं. तर 113.96,483 असं नॉर्मलायझेशन नंतरनं टॉपर आहे. ते आहेत मयूर लक्ष्मण मोरे यांचं टॉपर आहे. आता त्याच्यानंतरनं बघा हे हर्षल शेवाळे हे 113.64,308 असं आहे. 107 मार्कांचे याचे 113 मार्क झालेले आहेत. 106 मार्कांचे 113 मार्क, 108 चे 111 मार्क झालेले आहेत. तर ही यादी तुम्हाला बघू शकता कंप्लीट यादी आता इथं 96 मार्कांची इथं 10 मार्क कंप्लीट वाढून 106 मार्क झालेले आहेत. इथं 98 चे 106 मार्क झालेले आहेत. त्याचे इथं परत 101 चे 106 मार्क झालेले आहेत. तर विद्यार्थ्यांची ही यादी आहे. काही विद्यार्थ्यांचे कमी झाले ते 102 मार्कांचे 104 मार्क झालेले आहेत. 100 मार्कांचे 104 मार्क झालेले आहेत. तर ही यादीमध्ये तुम्ही बघा आता ते कॅटेगरीनुसार दिलेली नाही त्यामुळे काय होतं की इथं कट ऑफसाठी सध्या माहिती नाही. बट मी माहिती घेत आहे की कट ऑफसाठी विद्यार्थ्यांची किती लागणार आहे. तर कॅटेगरीनुसार 1:10 रेशिओने काय करते की विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी याच्यानंतर बोलावलं जाणार आहे. लक्षात घ्या. ग्राउंडसाठी काय केलं की याच्यानंतरनं बोलावलं जाणार आहे. जे काही विद्यार्थी असतील त्यांना काय करतील की 1:10 म्हणजे सपोज की ओबीसीच्या 100 वॅकन्सी असेल तर फॉर एक्झाम्पल सांगत आहे तर 1000 विद्यार्थ्यांना काय करतील की त्या बोलावलं जाणार. सर्वसाधारण म्हणजे कॅटेगरीनुसार आणि पदानुसार काय केलं की त्यांना बोलावलं जाणार आहे. तर मी तुम्हाला एक्झॅक्टली आता त्यांचं हे आहे जाहिरात ती दाखवतो यांची जाहिरात. त्याच्यातून तुम्हाला समजून जाईल की एक्झॅक्टली किती विद्यार्थ्यांना हे पुढे लागू शकतात. म्हणजे कॅटेगरीनुसार कोणते किती-किती विद्यार्थी हे करतील त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे. ओके. मेन वेबसाईटवरच होती यांची जाहिरात. अधिक तपशिलासाठी इथे जाहिरात आहे ही. तर टोटल जर पाहिलं तुम्ही तर 568 जागांसाठी ही जाहिरात होती. तर 5,680 एवढे विद्यार्थी बोलावले जातील इथे आणि तुम्ही जर जाहिरात जर पाहिली इथे तर लघुटेकनिक जवान राज्य उत्पादन शुल्क. तर टोटल इथं बघा 568 पदं. तर बघा कसं राहतं, की एस-सीमध्ये 810 आहे ना, इथं सॉरी 81 तर 810 इथे विद्यार्थी घेतील. त्याच्यातले 270 सर्वसाधारण, महिला 240, 120 माजी सैनिक, 40 खेळाडू, 2 प्रकल्प 20 प्रकल्पग्रस्त, 40 प्रकल्पग्रस्त इथं. त्याच्यानंतर 80 पदवीधर अंशकालीन. तर असे हे विद्यार्थी एक-एक म्हणजे इथं 1-0-1-0 वाढवून असे विद्यार्थी काय करतील, की ग्राउंडसाठी पात्र करण्यात येतील. तर टोटल जर पाहिलं तुम्ही तर 5,680 एवढे विद्यार्थी काय करतील, की ग्राउंडसाठी पात्र होणार आहेत. ओके. तर मी काय करेल, की त्यासाठी कट ऑफ देईल मी. ओके. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.